उठल्या निशान भेरे गगन गरजे मंगळ तुरे त्रैलोक्य गरजे जय जयकारे घरोघरी उल्हास. सर्वांनाच आनंद झालेला आहे, उल्हास झालेला आहे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे जागो जाग गुड्या लावलेल्या आहेत, घरोघर गुड्या लावलेल्या आहेत, तोरणे बांधलेले आहेत. आनंदी आनंद सर्व अयोध्येमध्ये झालेला आहे. मंगळ जळिनी जनिवाडे राजा स्नान करी वाडे पुढे तो शिंतोडा लाग जिकडे पूर्वज तिकडे सुखरूप होती. आणि त्यावेळेला राजा असणार त्या पाणी टाकत आहे जिकडं तिकडं. पाणी टाकल्यानंतर पूर्वीचे जे पूर्वज होऊन गेलेले आहेत त्यांना सुद्धा आनंद होत आहे ते अर्पण केल्यानंतर पाणी. पूर्वज स्वयं सुखी होती ते आश्चर्य सांगो किती तेने जळे त्रिजगते उल्हास ते स्वानंदी. अतिशय आनंद झालेला आहे पूर्वजांना सुद्धा. तयाचा हरीख वाटे देवा. अहो आपल्या कृतीमुळे साधू संतांनी सुद्धा ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे पुण्यवान पुत्र झाल्यानंतर पूर्वजांना सुद्धा आनंद होतो. असं सर्व पूर्वजांना आनंद झालेला आहे. पुत्रानंदे उदार सृष्टी सवत्स गोधनाचे दाटे अश्वगज चरण धन कोटी वाईटिता सृष्टी मागते सरे. आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं दान राजा देत आहेत. सर्वांना जे जया पाहिजे ते आहे रे. जन्म पावला रघुनाथ उदार दान हे दशरथ मागता मागे देत होनी कुता कुतार्थ मागण्याला सुद्धा काही मागायला सुद्धा काय मागावं हा प्रश्न पडलेला आहे. कारण राजाच एवढा उदार झालेला आहे, जे मागितलं नाही तेही राजा देत आहेत. असं दान मुलगा झाला म्हणून रामाचा अवतार झाला किंवा राम जन्मले म्हणून दशरथ राजाला आनंद मावत नव्हता. वाटप चालू आहे. दशरथ म्हणे समयी जो जो मागेल ते देईन पाहित मागतेची झाले नाही याच कांचा देई संतृप्त. राजानं सांगितलं ए आज काय ज्यांना जे पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे. काय द्यायचं ते देऊन टाका, वाटप करा. त्यावेळेला काय द्यायचं ते द्यायला तयार. देणारा झाल्यानंतर मागणाराच अंधकत असते. देणारा जरा हात आखून घेऊ लागला की मागणारा जरा मोठं मागतंय, पण देणारा बळणच द्यायला लागल्यानंतर ते आधीच हात आडवा लावतोय, मला नग मला नग. तसं मागणाऱ्यांना सुद्धा सुधरून ना गेलं की काय मागावं काय असं राजा वर हात करून दान देत आहे. तो आनंद साजरा करत आहे. हरे से श्रीराम पुत्र मुख देखत राया परम हरे निर्भर केले देख तृप्त याचक. अशा प्रकारे रामाचं श्रीमुख दशरथ राजानं पाहिल्यानंतर अतिशय आनंद झालेला आहे. का आनंद? अहो सामान्य आम्हाला आनंद होतो यात नवल नाही. दशरथ राजा कित्येक राज्य कारभार असून राजा असून पोटी संतान नव्हतं, इतक्या पत्न्या असून पोटी संतान नव्हतं. त्यामुळे म्हातारपणी हे झालेलं संतती अतिशय आनंद झालेला राजाला. जे ज्यांना पाहिजे ते वाटप आहेत. श्रीरामाचे जातक दशरथ करी अलौकिक द्वितीय पुत्राचा हरिक सर्वाव देख निलागुडे. जातक कर्म करत आहे दशरथ राजा. त्याचबरोबर अहो एकदा 4 मुलं झालेत ना. रामाची जी क्रिया, रामाबद्दल जेवढा आपण आतापर्यंत ऐकलं तीच पद्धत ह्या 4ही लेकरासाठी. आता दुसऱ्या लेकराबद्दल सुद्धा तेच नियम. सुमित्रा देखे स्वप्न मज झाले पुत्र रत्न जागृती पाहे सावधान तो पुत्र निदान निदशिरी. सौमित्रा झोपीमध्ये स्वप्न पडले तिला. सौमित्रेला मला मुलगा झाला. खरं तर नियम कसा आहे झोपीमधलं स्वप्नीचे चेईले जायलेला या नियम असा आहे.
स्वप्न पडल्यानं जाग झालं की नाहीसं होतंय, परंतु इथं तसं झालं नाही. सौमित्रेला जे स्वप्न पडलं मला मुलगाच झालाय म्हणून, आणि जागी होऊन बघाल्या तर खरोखरच मुलगा दिसायला लागला. म्हणजे याचा अर्थ स्वप्नाप्रमाणे, स्वप्नामध्येच देव त्यांच्या अवतारला आले, पुन्हा बालक झाले. अयोनी संभव या नियमानं. क्षीरसागरी हुनी निघाला रामे कौशल्य गर्भाला पाठीचा शेष पाठी पावला पाठी झाला सोमेरो. क्षीरसागराच्या ठिकाणी नारायण शेषावर झोपलेले आहेत. आपण फोटो पाहत असतो, आणि तिथून नारायण तिथून आले आणि कौशल्याच्या उदरी, आणि पाठीमाग सोबतच शेष म्हणजे ज्याच्या अंगावर झोपलेले होते नारायण, तर ते म्हणजे शेष म्हणजे नाग, तेच पुन्हा आलेले आहेत त्यांच्या मागच, आणि सौमित्रेच्या पोटी म्हणजे लक्ष्मण या नावानं. श्रीरामाशी सृष्ट मैत्री चालविल निज निर्धारे सौमित्र म्हणे आपरे सौमित्र उदरी जन्मला. रामासोबत सज्जन हो, हे नाते वेगळे, परंतु लक्ष्मण हा रामासोबत मैत्री कायम टिकवणारा आहे, म्हणून सुमित्र असं नाव आहे. सुमित्र म्हणजे चांगला मित्र, सौमित्र असं नाव आहे. अशा प्रकारे नाथ महाराज म्हणतात. कौशल्य